नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि काहीतरी गोड पदार्थ झालाच पाहिजे। तर चला पटकन असा मँगोचा शिरा बनवूयात। इथे एक पॅन घेतलेला आहे, तुम्ही कोणतेही भांडं वापरू शकता। तूप घालूयात, 1 चमचा एवढं तूप घेतलेलं आहे। सर्वात आधी त्यात ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे घेऊ शकता। ड्रायफ्रुट्स थोडे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच तुपात रवा भाजून घेऊयात। रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। यातच दूध घातलेलं आहे, दुधात छान रवा भाजून घ्यायचा आहे। यातच आता साखर घालायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। साखर रव्यात पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे मिक्स करून। इथे 1 वाटी एवढं मँगो पल्प घेतलेला आहे, तेही मिक्स करून घ्यायचं आहे। वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे, खूप छान चव येते। त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटं मंद गॅसवर शिऱ्याला छान वाफ येऊन द्यायची आहे। जर तुम्ही स्नेहस किचनला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता मऊ लुसलुशीत असा मँगो शिरा तयार आहे, आंब्याचा शिरा तयार आहे। नक्की रेसिपी ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राइब करा। भेटूया अशा छानशा रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।